हिशोबामध्ये घोटाळा झाला, गंमत घडली अशी मावशी बोलते कशी 1,300 रुपये दिले ते काय 1,800 रुपये झाले का? हिशोबामध्ये घोटाळा झाला 1,300 दिले. 1,500 आणि 300 1,800 होताना असं काय करताय तुम्ही? 1,800 रुपये द्यायला पाहिजे नव्हते ना? 1,800 दिलं ना. नाही दिले 1,800. पगार सारा चुकता केला, पण हिशोबामध्ये घोटाळा झाला. पगार सारा चुकता केला, हिशोबामध्ये घोटाळा झाला, गंमत घडली अशी मावशी बोलते कशी 1,800 रुपये नाही दिले का? 1,800 रुपये दिलेच नाही. 500च्या 3 नोटा दिल्या ते मी कबूल करते. पण 1,500 पण ते 300 रुपये दिले होते. 1,300. मग 1,800 होतात ना. 1,800 आम्हाला 1,800 द्यायला पाहिजे ना मग. 1,800 दिले ना तुम्हाला. 1,800 दिले. हे बघा तुम्हाला 1,500 दिले होते. ते मला त्याचं काय कळत नाही. ते मला त्याचं काय कळत नाही. तुम्हाला कळतं का हे सांगा. मी खोटं बोलत नाही. आज तुम्हाला बुधवार आहे. बरोबर. तुम्हाला आवडत नाही. 1,500 रुपये 3 नोटा दिसत्या. 1,500च्या 3 नोटा आणि 200 300 आणि 3 नोटा दिसतात. फक्त 300च्या 3 नोटा. बरोबर. मग किती झाले ताई? किती झाले? बरं. तुम्ही सांगायला किती झाले? 1,500 म्हणजे 1,500 प्लस 100 केलं तर 1,600 आणि 200 नोट दिली 1,800. 300च्या नोटा दिसतात. 300च्या. 300च्या नोटा दिला 1,500 आणि त्यात 500 रुपये द्यायला पाहिजे ना. 1,800 म्हणजे किती असतात हे सांगा. 1,800 म्हणजे 1,800. बरोबर. 800 रुपये नाही दिले मला. 800 रुपये दिलेच नाही. पगार सारा चुकता केला, पण हिशोबा